श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आणि तिसरा भूतविरह आहे. भविष्यविरह या शब्दाचा अर्थ आहे भविष्यामध्ये मला विरह सहन करावा लागणार आहे एवढ्या एका जाणीवेने सुद्धा अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होते, त्याला भविष्यविरह म्हटलं जातं. प्रत्यक्ष आपल्यापासून ती व्यक्ती, प्रेमाची व्यक्ती दूर जाणं याला वर्तमान विरह म्हटलं जातं. आणि ती व्यक्ती दूर गेल्यानंतर झालेली जी अवस्था आहे याला भूतविरह असं म्हटलं जातं. गोकुळामध्ये अक्रूर येणार आहे, आलेला आहे, आणि तो उद्या सकाळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन जाणार आहे. एवढ्या एका वाक्याने सुद्धा जो विरह निर्माण झाला तो भविष्यविरह आहे. प्रत्यक्ष अक्रूर रथामध्ये बसून कृष्ण आणि बलरामांना घेऊन जात असताना गोपिकांच्या अंतःकरणामध्ये जो निर्माण झालेला विरह आहे तो वर्तमान विरह आहे. आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी गोकुळातून मथुरेला निघून गेल्यानंतर गोकुळातली झालेली जी अवस्था आहे त्याला भूतविरह म्हटलं जातं. या भूतविरहामध्ये आशाभूत विरह आणि निराशाभूत विरह असे दोन प्रकार आहेत. आणि त्या आशाभूत विरहामध्ये 10 अवस्था काल आपण पाहून आलो. चिंतात्र जागरद्वेगो तानव मलिनागतः, प्रलापो व्याधिरुन्मादाः, मोह मृत्यू दशा दशाः, अशा 10 अवस्था प्राप्त होतात. या 10 अवस्थेला पोहोच झालेल्या या गोपिका, कोणी चिंतातुर आहे, कोणी जागरणामध्ये आहे, कोणी उद्वेग आहे, व्याधी आहे, उन्माद आहे, मोह आहे, मृत्यू आहे. इकडं भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून अक्रूराला थोडंसं जे अंतःकरणात भीती आहे ती भीती घालवतात आणि मथुरेमध्ये येतात. मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात, मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मथुरा दर्शन करायचं असं ठरवतात. असा विचार आपला कालपर्यंत झाला आहे. कृष्ण आणि बलरामजी आणि त्यांच्याबरोबर काही अंतर्गत असणारे, अंतस्थ असणारे गोपाळ, याच्याबद्दल मागं आपला एक विषय झाला आहे. भगवंताचे मित्र आहेत, परंतु त्या मित्रामध्ये काही सुहृद मित्र आहेत, काही सखा मित्र आहेत, काही प्रिय सखा मित्र आहेत आणि काही प्रिय नर्म सखा मित्र आहेत, असा विचार आपला झाला. याच्यातले जे प्रिय नर्म सखा मित्र आहेत ना, म्हणजे काय, भगवंताच्या काही काही कार्यामध्ये कायम बरोबर असणारे जे मित्र आहेत त्याला प्रिय नर्म सखा मित्र असं म्हटलं जातं. आणि असे काही मित्र भगवंतांनी गोकुळातून मथुरेला जाताना आपल्याबरोबर घेतले. रथामध्ये कृष्ण आणि बलराम आहेत आणि त्यांच्याबरोबर काही गोपाळही आहेत. मथुरा दर्शन करण्याकरता आपला मुलगा निघालाय म्हटल्यानंतर नंदबाबांनी सुद्धा गाडी झोपली आहे की आपण याच्याबरोबर मथुरेपर्यंत गेलं पाहिजे. काही दह्या दुधाची मडकी त्याच्यामध्ये भरलेली आहेत असंही वर्णन केलं जातं. भगवान येतात, मथुरेमध्ये येतात, मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मथुरा दर्शन घेण्याकरता निघायचं आहे. नामदेव यांनी फार गोड वर्णन केलं. नामदेव असं बोलतात, प्रातःकाळी गडी उठे कृष्णराम, प्रातःकाळी गडी उठे कृष्णराम, पहावया ग्राम चाली येले. प्रातःकाळी अगदी सूर्योदयाच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा जागे झाले. झोपलेले, आदल्या रात्री झोपलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा जागे झाले, लवकर उठले. 2-3 कारणं आहेत त्याची. भगवान लवकर जागे होतात याची 2-3 कारणं आहेत. मुळात भगवान श्रीकृष्ण परमात्मा जागा झाल्याशिवाय सूर्याला उदय होताच येत नाही. खरं बघायला गेलं तर सूर्याचा उदय व्हायचा असेल तर त्याच्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अगोदर जागं व्हावं लागणार आहे. का? कारण सूर्योदय व्हा ही आज्ञा भगवंताची आल्याशिवाय सूर्य उदय होत नाही. आपण याच्याकरता एक श्लोक अनेकदा बोलून आलेलो आहे. भीषात वातपवते भीषोदेती सूर्य, भीषदग्निचंद्रश्च मृत्युर्धावती पंचमहा, असं उपनिषदांनी वर्णन केलं आहे. भीषात वातपवते, ज्याच्या भीतीने किंवा ज्याच्या सत्तेने वायू, वातपवते वायू वाहतो. भीषोदेती सूर्य, ज्याच्या भीतीने किंवा ज्याच्या सत्तेने सूर्य उगवितो. भीषदग्निचंद्रश्च मृत्युर्धावती पंचमहा, अग्नी, चंद्र आणि मृत्यू
हे ज्याच्या सत्तेने धावतात तो भगवान परमात्मा आहे. म्हणजे ज्याच्या सत्तेने वायू वाहतो, ज्याच्या सत्तेने सूर्य उगवितो, ज्याच्या सत्तेने अग्नी, चंद्र आणि मृत्यू या धावतात तो परमात्मा. ज्याच्या सत्तेने सूर्य उगवितो, सूर्य उदय व्हायचा असेल तर भगवंताची सत्ता त्याच्याकरता लागणारी आहे. वेदांताच्या दृष्टीने भगवंताच्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असं म्हटलं जातं. ज्या सत्तेचा कधीच नाश नाही आहे त्याला पारमार्थिक सत्ता असं म्हटलं जातं. वेदांतशास्त्राने आपल्याला 3 सत्ता अशा सांगितल्या. ज्या सत्तेचा व्यावहारिक सत्तेने नाश होतो त्याला प्रातिभासिक सत्ता म्हटलं, ज्या सत्तेचा पारमार्थिक सत्तेने नाश होतो त्याला व्यावहारिक सत्ता म्हटलं, आणि ज्या सत्तेचा कधीच कशानेच नाश होत नाही त्याला पारमार्थिक सत्ता असं म्हटलं. वेदांताची ही साधी साधी व्याख्या सांगितली. याच्याकरता थोडा विचार आणखीन वेदांतांनी असा केलेला आहे की स्वप्नामध्ये असलेली जी सत्ता आहे त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हटलं जातं. वेदांतामध्ये त्याच्याकरता सूत्र असं सांगितलं आहे, प्रतिती मात्र सत्ताकत्वम प्रातिभासिकत्वम. प्रतितीमध्येच केवळ ज्याची सत्ता आहे त्याला प्रातिभासिक म्हणायचं. दुसरं उदाहरण देतो, म्हणजे स्वप्नाचं उदाहरण घेतलं तरी कळून जाईल. आपल्याला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये आपण काहीतरी झालेली अनुभूती आपल्याला यायला लागते, परंतु जागृती झाल्यानंतर ते आपल्याला राहत नाही. जागृतीमध्ये ते राहत नाही. आपण स्वप्नामध्ये राजा झालो, आपण स्वप्नामध्ये राजा झालो मान्य आहे, पण जागृतीमध्ये आपल्या लक्षात येतं आपण खालीच गादीवर झोपलेलो आहे, आपला काही राजमहल नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. स्वप्नामध्ये आपल्याला अशा अनुभूती जरी येत असल्या तरी त्या तेवढ्या कालापुरती असतात, पुन्हा नाही आहे. याला प्रतिती मात्र सत्ताकत्वम प्रातिभासिकत्वम असं म्हटलं. किंवा वेदांतांनी दुसरा एक दृष्टांत दिला आहे. मी अनेकदा तो दृष्टांत सांगितला आहे आणि आपल्याला जवळजवळ तो पाठ आहे. चांगदेव 65 असेल किंवा अनेक ग्रंथांच्या वेळेला आपण तो दृष्टांत पाहून आलो, किंवा ताटीचे अभंग पाहतानाही तो दृष्टांत आपण पाहून आलो. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे सांगताना आपण ऐकून आलो आहे. तो दृष्टांत जरा तोच दृष्टांत आपल्याला माहीत असलेला, रज्जू सर्पाकार भास येले जगडंबर. रज्जूवर भासलेला जो सर्प आहे किंवा शुक्तीवर भासलेलं जे रजत आहे त्या रजताची किंवा त्या सर्पाची सत्ता कुठपर्यंत, प्रतिती मात्र सत्ताकत्वम. दोरीचं अज्ञान आहे म्हणून आपल्याला सापाची प्रतिती वाटायला लागली. वेदांत सांगता आम्हाला दोरीविषयी आम्हाला अज्ञान आहे, म्हणजे ही दोरी आहे हे आम्हाला माहीत नाही आहे म्हणून आम्हाला त्याच्यावरती साप आहे असं जाणवायला लागलं. इथं साप आहे असं का वाटलं? इथं दोरी आहे याचं ज्ञान नाही म्हणून वाटलं. लक्षात घ्या, वाटलं हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. इथं आम्हाला साप आहे असं वाटलं का? कारण ही दोरी आहे याचं ज्ञान आम्हाला झालेलं नाही आहे. ही दोरी आहे असं जर ज्ञान आम्हाला झालं तर साप आम्हाला वाटणार नाही, ती दोरी दोरी म्हणून आम्हाला कळेल. शुक्तिरजताचा तसा दृष्टांत आहे, स्थाणुपुरुषाचा तसा दृष्टांत आहे. संपूर्ण जगत आम्हाला जगत वाटायला लागलं. याचं कारण काय? या जगताचं मूळ असलेलं अधिष्ठान परमात्मा, त्या परमात्म्याच्या विषयी ज्ञान नाही आहे म्हणून आम्हाला या जगताची प्रतीती जगत म्हणून यायला लागली. त्या परमात्म्याचं जर यथार्थ पद्धतीने ज्ञान झालं तर जगताची प्रतीती जगत म्हणून येण्याचा विषयच येत नाही. हेच काय होईल? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म या अनुभूतीमध्ये आम्ही पोहोचू. तुकाराम महाराज या जगाकडे बघतात, आम्ही या जगाकडे बघतो, पण आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक दिसायला लागतो. आमच्यामध्ये आम्हाला हे सगळं जग दुःखरूप वाटायला लागतं, पण एकनाथ महाराजांसारखे संत असं म्हणतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. भावनाच आम्हाला त्याची तशी झाल्यामुळे त्यांना जगही त्या पद्धतीचं वाटायला लागलं. आपला मुद्दा काय आहे बघा. मी आपल्याला हे सगळं कशाकरता सांगतो? प्रातिभासिक सत्तेचा विचार प्रतिती मात्र सत्ताकत्वम आहे. व्यावहारिक सत्ता त्याच्यातही थोडासा विचार असा सांगितला आहे. मुळात आहे ती पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभासिक या दोनच सत्ता सांगितल्या जातात. पण या सगळ्या जगताची संगती लागावी म्हणून जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी व्यावहारिक नावाची एक सत्ता आपल्यासमोर मांडली. ज्ञानेश्वरी अमृतानुभवाच्या संबंधाने अशी अनेक उदाहरणं मला या संबंधाने देता येण्यासारखी आहेत. हे सगळ्या जगताची संगती लागावी मान्य आहे ती पारमार्थिक सत्ता अद्वैत असलेल्या ब्रह्मज्ञानाबद्दल आहे. आणि हे सगळं जगत प्रातिभासिक म्हणून जरी सांगितलेलं असलं तरी हे डोळ्यांनी दिसायला लागलं, याची व्यवस्था काय लावायची म्हणून व्यावहारिक सत्ता आम्हाला सांगावी लागली. जाऊ द्या, वेदांताचा जास्त विचार न करता मी त्याच्यातला थोडासा गर्भित अर्थ सांगण्याचा का प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जागे होतात हे जे बोललो ना, आपल्याला प्रातःकाळी गडी उठे कृष्ण राम असं जे नामदेवांनी वर्णन केलं आहे. भगवान जागे होतात याचा अर्थ त्याच्या सत्तेने सगळ्यांना जागं व्हायचं आहे. भगवान जागे होतात. आध्यात्मिक दृष्टीने अर्थ केला तर भगवान जोपर्यंत ज्ञानसूर्य म्हणून प्रतीतीला येत नाहीत तोपर्यंत कोणाची हालचाल म्हणून राहूच शकत नाही.
तुमची आमची सगळी हालचाल होते. या सगळ्याला कारण मूळ चैतन्य जे आहे ते परमात्म स्वरूपाचं चैतन्य. या आहे का जागा आहे? इकडे या. आमचे पुण्याचे मित्र आहेत माझे, आदरणीय श्री रामशेठ जांभूळकर. राहू द्या इथं बस. राहू दे सर, इथं बसवतो. राहू दे बसत. बसा रामशेठ. बस प्रमोद. बसता येईल राम. इथं बस. इथं बस सर. राहू दे. बसता येईल का? तुम्ही इकडे या. इंगळे पुढे या. कमी जागेत कसं बसायचं बरं, ते माझे मित्र असल्यामुळे माझ्यासारखेच आहेत. चांगले मित्र आहेत माझे, पुण्यातले अगदी खास जिवलग ते माझे. आवर्जून आज प्रवचनामध्ये आलेले आहेत. रामशेठ जांभूळकर आलेले आहेत. आमचे प्रमोद तात्या पवार गेल्या वर्षी ते आले होते. ते गेल्या वर्षी शेवट दिवशी आले होते आणि त्यांनी मला सांगितलं, बाप्पा शेवट दिवशी ऐकायला मिळत नाही, मी अगोदरच येणार. म्हणून ते आज इथं ऐकायला म्हणून आलेले आहेत. हरकत नाही. आपला विषय थोडासा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने चालला आहे. विषय सगळ्यांच्या समोर आहे. आपण कृष्णचरित्र ऐकतोय, पण हे कृष्णचरित्र ऐकत असताना आपण या विषयाला नावच असं दिलं आहे, श्रीकृष्ण चरित्र चिंतन असं नाव दिलं आहे. त्यामुळे प्रत्येक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राच्या पाठीमागे काही तात्विक अर्थ आहेत का नाही, आणि ते तात्विक अर्थ कशा पद्धतीने मांडता येतील त्याचा प्रयत्न आपण करतोय. त्या पद्धतीचे म्हणजे अगदी भगवंताच्या अवतारापासून हे बघत आलोय आपण. भगवान अवतार का घेतात इथंपासून ते भगवान आता मथुरेमध्ये पोहोचले इथंपर्यंत प्रत्येक कथेच्या पाठीमागटला थोडा गूढार्थ सांगण्याचा प्रयत्न माझ्या अल्पमतीने, जेवढा मला शक्य आहे, माझ्या बुद्धीला पेलवणारा आहे त्या अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपला विषय असा चालला आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अक्रूराच्या बरोबर मथुरेमध्ये आलेले आहेत. माघारी आता गोकुळातल्या सगळ्या लीला झालेल्या आहेत. गोकुळातला काला झालेला आहे, वेणुगीत झालं आहे, गोपीगीत झालं आहे, सगळं झालं आहे. अक्रूर गोकुळामध्ये येऊन भगवंताला आणि बलरामाला रथामध्ये बसवतात. त्यावेळेसची विरहावस्था काय आहे हेही काल आपली ऐकून झाली. हे सगळेच्या सगळेजण आता मथुरेमध्ये येतात. रात्रीच्या वेळेला मुक्काम होतो आणि दुसऱ्या दिवशी मथुरा दर्शन करायचं आहे. बरोबर आहे, मथुरा दर्शन करायचं आहे. याच्याकरता नामदेव यांची बाळक्रीडा मी आपल्यासमोर मांडली. पहिलाच अभंग त्याच्यातला मांडत होतो. प्रातःकाळी गडी उठे कृष्ण राम, पहाव या ग्राम चाली येले. याच्यातला प्रातःकाळी हा शब्द मी आपल्यासमोर मांडतोय. फक्त प्रातःकाळी उठे गडी कृष्ण राम, भगवान श्रीकृष्ण परमात्मा पहाटे जागे झाले. उठे म्हणण्यामध्ये जागे झाले. याचा एक तात्विक अर्थ मी आपल्याला असं सांगत होतो की मुळात भगवान श्रीकृष्ण परमात्मा जागे होणं याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वरूपभूत ज्ञान, त्या ज्ञानाची प्रचिती आपल्याला होणं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा व्यापक आहे. मुळात मी मागे आपल्याला एक बोललो की जागे होण्याकरता झोपावं लागतं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपतच नाहीत का. देव झोपल्यानंतर आपलं कसं व्हायचं, झोपायची सगळी काय आहे देवाने वाटून घेतलंय. देव म्हणतो मी जागं राहतो, झोपायचा सगळा कार्यक्रम आपल्या हातात दिलाय. देवाने सगळी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. भगवान झोपणं शक्य नाही आहे. भगवान मग इथं तरी उठे असं म्हटलं, याचं कारण आहे. लौकिक अर्थाने थोडासा विचार करा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा लौकिक अर्थाने समजा विचार केला जागे झाले. जागे झाले हा झाला तत्त्वज्ञानातला एक अर्थ. जागं होणं याचा अर्थ आहे स्वरूपभूत ज्ञान. त्या ज्ञानाची प्रचिती मथुरावासियांना होणार आहे, हा त्यातला एक तात्विक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ आपल्याला असा करता येईल, इथं नामदेवांनी शब्द वापरताना प्रातःकाळी असा वापरला आहे. प्रातःकाळी या शब्दाचा अर्थ आहे लवकर, सूर्योदयाच्या पूर्वी असं या ठिकाणी, किंवा सूर्योदयाला भगवान जागे झाले. काय आहे आता भगवान एवढ्या लवकर का उठतात असा कधी कधी प्रश्न पडतो. भगवान एवढ्या लवकर का उठतात? अहो साधं उत्तर आहे याचं. एक साधं उत्तर आहे, भगवान मथुरेत गेलेले आहेत आणि दुसऱ्याच्या गावात माणसाला जास्त वेळ झोप लागत नाही. साधं उत्तर आहे. साधं उत्तर. याचा अनुभव आम्हाला विचारा तुम्ही. आम्हाला अनेक ठिकाणी घेऊन जातात. आम्हाला लगेच पहाटे उठावं लागतं. बऱ्याचदा काही लोक आम्हाला सांगतात, म्हणजे आम्हाला दुसऱ्या गावात सहज आहे हो. एखाद्या माणसाला जर विचारलं काय हो कसं काय झोप झाली का, खरं सांगू का मला दुसरीकडे झोपच येत नाही म्हणतात. झोपच येत नाही याचा अर्थ दुसऱ्याच्या गावात गेल्यानंतर माणूस जास्त वेळ झोपत नाही. दुसऱ्याच्या गावात गेल्यानंतर माणसाला झोप निवांत अशा पद्धतीची झोप लागत नाही. बरं मी साधा विचारतो, मला सांगा तुम्ही पंढरपूरला येता, बरोबर आहे, वारीला पंढरपूरला येता. मला सांगा वारीला तुम्ही पंढरपूरला येता, एकादशीला येता, आमच्या मठामध्ये फार कमी जागा आहे.
तुम्ही त्या मठामध्ये रात्रीच्या वेळेला झोपला, शांत झोपचाल का हो? जसं तुम्ही इथं प्रवचनात झोपता तसं शक्य आहे का? सॉरी, चुकून झालं माझ्याकडून. शक्य आहे का असं होणं शक्य आहे का? इथं जसं निवांत वाटतं, इथं कसं आपल्या घरात असल्यासारखं वाटतं. महाराज अगदी हरे रामला जो डोळा लागतो तो आता विश्वात्मकेलाच आपला डोळा उघडतो. आहे का नाही? होतं का नाही? तशी झोप आपल्याला दुसऱ्याच्या गावामध्ये दुसऱ्याच्या घरामध्ये गेल्यानंतर लागेल का? लागत नाही. हा जसा व्यवहार आहे ना, अशीच व्यवहाराची स्थिती काहीतरी मथुरामध्ये भगवंताला झाली असेल असं म्हणायला हरकत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये जातात आणि भगवंताला सकाळी जाग येते, लवकर उठतात. प्रातःकाळी गडी उठे कृष्ण राम. कृष्ण आणि राम, राम या शब्दाचा अर्थ बलराम असा अर्थ घ्यायचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी जाग झालं काय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि म्हणजे तो जागा झाला का त्यानं त्याच्या आईला जागं केलं हेही मला कळेना. एखाद्या वेळेस मुलंसुद्धा जागं करतात, आई प्रवचन चालू झालं आहे म्हणून जागं करतात, नाही असं नाही. कधी कधी आयांनासुद्धा मुलगा मांडीवर असला की शांत झोप लागते, नाही असं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी जागे झाले. का जागे झाले? पहावया ग्राम चाली येले. नामदेवराय वर्णन करतात. जागे झाले, सकाळचं काय असेल ते अन्निक उरकलं. स्नान संध्या पूजा अर्चा सगळी उरकली. भगवान स्नान संध्या आणि पूजा अर्चा या दोन्ही गोष्टी सांगतोय. उठल्यानंतर पूजा अर्चा भगवान करूनच निघतायत. मुळात असं आहे, बऱ्याचदा कधी कधी प्रश्न पडतो, बाललीला भगवंताच्या वाचत असताना, भगवंताच्या बाललीला ऐकत असताना भगवान पूजा करतात असं म्हटलं की प्रश्न पडतो की नेमकं भगवान कोणाची पूजा करत असतील. आपण अनेकदा एक उदाहरण ऐकत आलेलो आहे. देवर्षी नारद मुनी जेव्हा भगवान द्वारकेचे राजे झाल्यानंतर अचानक पद्धतीने जातात सकाळच्या वेळेला आणि एकदम गेल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायचं असतं नारदांना, म्हणून ते रुक्मिणी मातेला विचारतात की आईसाहेब देव कुठे आहेत? सकाळ सकाळ जातात हो, देव कुठे आहेत? ते रुक्मिणी मातेने सांगितलं ते पूजा करायला बसलेत. ते नारदांना आश्चर्य वाटलं, देव कुठे आहेत आणि देव देवपूजा करतात, या वाक्यावर आश्चर्य वाटायला लागलं. देवानी कुठं देवाची पूजा करायची असते का? हे नारदांनी विचारलं, आईसाहेब ते कोणाची पूजा करतात? देवानी कुठं देवाची पूजा करायची असते का? कोणत्या देवाची पूजा करतात? रुक्मिणी मातेने सांगितलं ते मला काही माहीत नाही, पण सकाळी आंघोळ केल्यानंतर देवघर उघडून आतमध्ये जाऊन बसतात, ते पूजा करतात का झोपतात मला माहीत नाही. रुक्मिणी ती म्हणजे नवऱ्याला आपल्या कसं बोलायचं ही परंपरा चालत आली आहे, ती काय आत्ताची नाही आहे. तिनं सांगून टाकलं लगेच, ते काही मला माहीत नाही म्हटले, पण आतमध्ये जातात एवढं नक्की आहे. नारदांनी तो दरवाजा उघडला, आतमध्ये गेले, डोकावून पाहिलं की देव कोणत्या देवाची पूजा करतात. असं डोकावून बघितल्यानंतर नारदाला आश्चर्य वाटलं, कारण देवघरामध्ये जी मूर्ती होती ती नारदांचीच होती. नारदांच्याच मूर्तीची पूजा भगवान करत होते. अनेक देवांच्या मूर्त्या, अनेक भक्तांच्या मूर्त्या होत्या त्याच्यामध्ये. उद्धवाची होती, अर्जुनाची होती आणि त्याच्यामध्ये नारदांची सुद्धा होती. नारदांनी भगवंताला अंगाला हात लावला आणि विचारलं काय चाललंय? भगवंतांनी सांगितलं देवपूजा चालली आहे. अहो कोणत्या देवाची पूजा करताय? म्हटले भक्ताची पूजा करतोय. हे काय चाललंय ना? भगवंतांनी सांगितलं नारदा तुम्ही सगळे माझी पूजा करता, पण मी जर कोणाची पूजा करत असेल तर माझ्या भक्ताची पूजा आहे, हीच माझ्याकरता सर्वश्रेष्ठ पूजा आहे. ते हे प्राणापरोते आवडते जे निरुते जे भक्तचरित्रा ते प्रशंसती. आपण रोज ही ज्ञानेश्वरी ती ओवी सांगत आलेलो आहे. मुद्दा मला पुढं मांडायचा आहे. भगवान उठले, जागे झाले, पूजा वगैरे सगळे आटोपले, बाहेर पडले. कशा करता? पहावया ग्राम चाली येले. नामदेवरायांनी फार गोड वर्णन केलं. चाली येले, चालत चालत दोघं निघाले. कशा करता? पहावया ग्राम, मथुरा नगरी पाहायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बलराम, पाठीमागं सगळे गोपाळ होते आणि दोघं सगळेजण हे बघायला निघाले, पाहत निघाले. पाहण्याची वृत्ती ऐका काय आहे? क्षेत्रदर्शन, दर्शन घडावं आपल्याकडून. पाहणं या शब्दाचा अर्थ आहे दर्शन. आपल्याला पाहता आलं पाहिजे. कसं पाहावं, काय पाहावं, किती पाहावं, कोणत्या वस्तू पाहाव्या, पाहण्याची वृत्ती आपल्या अंतःकरणात काय यावी. आपण अनेक ठिकाणी गेल्यानंतर माणसं इथून वृंदावनला जातात. वृंदावनमध्ये गेल्यानंतर आपण सगळं पाहतो का? आपण असं म्हणत असतो आलोय ना आपण, पुन्हा येणं होणार आहे का? पाहिलं पाहिजे. मथुरेला जातो, पाहिलं पाहिजे. काशीला जातो, पाहिलं पाहिजे. रामेश्वराला जातो, पाहिलं पाहिजे. जिथं जाईल तिथं आपण पाहत राहतो. पाहण्याची एक वृत्ती असते. मथुरा नगरी हे पाहत निघाले. अहो गंमत अशी झाली, हे जे गोपाळ होते ना कडेचे, त्या गोपाळांनी आत्तापर्यंत गोकुळाशिवाय दुसरं काही बघितलेलं नव्हतं. आणि गोकुळ म्हणजे काही फार मोठं शहर होतं का? अगदी खेडेगाव. काय त्या गोकुळातली घरं आणि मथुरेतली घरं फरक आहे का नाही बोला? गोकुळामध्ये असलेल्या घराच्या पुढचं वातावरण आणि मथुरेतल्या घराचं पुढचं वातावरण फरक आहे.
अहो साधी गोष्ट आहे, आपण आपल्या गावात राहणं आणि आपण आपल्याकडे जाऊन पुण्याला जाणं याच्यात फरक आहे की नाही. आता पुण्याची मंडळी इथं आलेली आहेत, पुण्यातली घरं आणि आमच्या गावातली घरं फरक आहे की नाही. तुम्ही जर रामशेठच्या घराकडे गेला, त्यांच्या रामजांभूळकरांच्या बंगल्याकडे गेला, तर जवळजवळ 2-2.5 कोटी रुपयाचा बंगला. हरकत नाही सांगायला, काय हरकत नाही ना, तुम्ही भिवू नका, काय ITRवाले येत नाहीत, काय काळजी करू नका. 2-2.5 कोटी रुपयाचा बंगला. आपल्या घराकडे बघितलं तर, आपलं गावाकडे बघितलं तर ते माळवादाचं घर. नवीन घर बघितल्यानंतर आपल्याला त्याचं आश्चर्य वाटायला लागतं, बघत बघत बसावं वाटतं, त्या घराकडे आपण निरखून बघायला लागतो. गंमत अशीच झाली. राम आणि बलराम आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरा बघण्याकरता असे निघाले. हे जे गोपाळ होते ना, भगवान असे सगळ्याकडे पाहायचे, त्यांची दृष्टी वेगळी आहे. आणि या गोपाळांची मात्र त्या घरांकडे, त्या घरांना दिलेल्या रंगाकडे, त्या घराची बांधणी आहे त्या बांधणीकडे, आणि त्या हळूच एकदम कृष्णाला म्हणायचे, कान्हा बघ ना, असं घर बघितलंय का आपण कधी, बघे. भगवंतांनी सांगायचं, हो हो नाही बरं का, मी बघितलं. ते म्हणायचे, तू तरी कधी बघितलंय का. भगवान मनातल्या मनात म्हणायचे, माझ्यामुळंच बांधलं गेलंय. मी बघायचा काय विषय येतो, माझ्यामुळे हे बांधलं गेलंय घर. मी आहे म्हणून हे घर बांधलं गेलंय, मी आहे म्हणून या घराचा रंग दिलाय, मी आहे म्हणून घर हे पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे ठरलं जातं. भगवान म्हणायला लागले, बघून घ्या, बघून घ्या. सगळे गोपाळ बघायचे, त्यांना आनंद वाटायचा, हरिक वाटायचा, कौतुक वाटायचं. का, असं पाहिलं नाही आपण कधी, अशा पद्धतीचं बघितलं नाही. तुकाराम महाराजांचा एक काल्याच्या प्रकरणातला अभंग सांगू का, ऐका तो अभंग. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, पुढं बोला, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. हा जो अभंग आहे का ना, या अभंगाची थोडी संगती लावा आता. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. सगळे गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगतात, कृष्णा तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. काय निश्चिंती झाली, नाही देखील ते मिळे. आम्ही कधी न पाहिलेलं आम्हाला पाहायला मिळायला लागलं. ऐका, पाहिलेलं मिळणं वेगळं आणि न पाहिलेलं मिळणं वेगळं. आम्ही कधी पाहिलं नाही अशी घरं आम्ही कधी पाहिली नाहीत, या घराचे रंग आम्ही कधी पाहिले नाहीत, या घराला केलेली जी काही शोभायमान अशा पद्धतीच्या काही आहेत त्या पद्धतीने आम्ही कधी बघितलं नाही. आणि मग नाही देखील ते मिळे, पण कधी तुझी संगती. हा जरी काल्याच्या प्रकरणातला अभंग असला तरी संगती या शब्दाने आपण कुठेही लावू शकतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संगतीमध्ये हे सगळं मिळायला लागलं. नाही देखील ते मिळेले, पण कधी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संगतीमध्ये. आपण संगती कोणाची करतो याला फार महत्त्व आहे. आपल्याकडे सूत्र असं सांगितलं जातं, सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावावया माझे स्थान, अनिक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेली ओवी आहे. संगती संग दोषाहा असं आपल्याकडे सूत्र सांगितलं जातं. आपण ज्याच्या संगतीत राहतो ना, त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. सरळ साधं वाक्य आहे, चांगल्याच्या संगतीत राहिलं की चांगलं म्हणून घेता येतं आणि वाईटाच्या संगतीत राहिलं की वाईट म्हणून वावरावं लागतं. ज्याच्या संगतीत असतो त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. नाही देखील ते मिळे, पण कधी तुझी संगती. सगळे गोपाळ निश्चिंततेने चाललेले आहेत. गोपाळांना काय आहे, मथुरेमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही भीती आहे किंवा काय आहे, इथं काय होणार आहे याची काही चिंता नाही. कोणाला, गोपाळांना. का चिंता नाही, कारण ज्याच्या बरोबर आलेलो आहोत तो जगाचा मालक आहे. तो जगाचा मालक आहे. नवीन गाव जरी असलं भीती नाही, नवीन माणसं जरी असली तरी चिंता नाही, नवीन ठिकाणी गेल्यानंतर जेवणाचं काय होईल याची काळजी नाही. का, कारण ज्याच्या बरोबर गेलेलो आहे तो भगवान परमात्मा आहे. अहो साधी गोष्ट आहे, समजा मी कीर्तनाला निघालो, मी इथून बार्शीतून एका गावाला कीर्तनाला निघालो आणि तुम्ही माझ्याबरोबर गाडीत बसला आणि गाडीत बसल्यानंतर तुम्हाला चिंता करायची कारण आहे का, तिथे गेल्यानंतर जेवायला कसं मिळेल, काहीच चिंता करायचं काम नाही. का, तुझी ही संगती. त्यांना माहीत आहे तिथं गेल्यानंतर महाराजाला वाढणार आहेत ना, म्हणजे आपल्याला सुद्धा आहे. महाराज काय आपल्याला सोडून खातील का. तुझी संगती झाली आमची निश्चिंती, हा जसा व्यवहार आहे, अहो तसाच भगवंताच्या संगतीमध्ये चालल्यामुळे गोपाळ निश्चिंत आहेत. चेहरे गोपाळांचे प्रसन्न आहेत. गोपाळांचे, त्यांच्याबरोबर असलेल्या गोपाळांच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आनंद मूर्ती आहेत. भगवान निघाले आणि निघाल्यानंतर ही बातमी सगळ्या मथुरावासियांना कळाली. ऐका, भागवताने फार गोड वर्णन केलंय. मथुरेतल्या स्त्रियांना कळालं कृष्ण आलाय. त्या ऐकून होत्या, कृष्णाबद्दल ऐकून होत्या. कधी ऐकून होत्या, गोकुळातल्या गोपिका जेव्हा दही दूध विकायला जात होते का नाही, दही दूध विकायला जात होते ना, आणि दही दूध विकायला गेल्यानंतर त्या बोलत ज्या होत्या त्या फक्त कृष्णाबद्दलच बोलायच्या. म्हणजे गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, अशा हाका मारल्यानंतर मथुरेतल्या बायकांनी गोपिकांना विचारलं, कोण आहे हा कृष्ण, कोण आहे हा दामोदर, कोण आहे हा गोविंद. मग त्या गोपिकांनी त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली आणि गोपिका ज्या वर्णन करायच्या तेवढ्या काही शब्दाने मथुरेतल्या स्त्रियांचं अंतःकरणसुद्धा
कृष्णमय झालेलं होतं आणि तेव्हापासून त्या वाट बघत होत्या की आपल्याला कधी कृष्णाचं दर्शन होईल. मथुरेतल्या स्त्रिया वाट बघत होत्या आपल्याला कधी कृष्णाचं दर्शन होईल. आणि इथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत आलेला हे कळाल्यानंतर स्त्रियांच्या कानावर ही बातमी गेल्याबरोबर काय झालं, भागवताने असं वर्णन केलं आहे, त्या स्त्रियांनी धावाधावी करायला सुरुवात केली. धावायला गेल्या कशा करता, भगवंताला पाहण्याकरता. आपण सकाळची वेळ होती, कोणी सडा संमार्जन करत असेल आणि कृष्ण आलाय म्हणून कळालं की ती सडा संमार्जनाची जी चरबी आहे, ती पाणी आहे, ती सगळं तिथंच टाकायचं आणि धावत कृष्णाला बघण्याकरता बाहेर अंगणामध्ये यायचं. कोणी सकाळची वेळ बाळाला स्तनपान करणारी एखादी आई असेल आणि तिला जर कळालं की कृष्ण आलेला आहे तर चालू असलेल्या स्तनपानामध्ये ती बाळाला खाली टाकायची. का, तिला वाटायचं की बाळाला पुन्हा येऊन स्तनपान करेल, पण एकदा कृष्ण डोळ्यासमोर गेला की पुन्हा कृष्णाचं दर्शन होणार नाही. ती कृष्णाला पाहण्याकरता धावायची. ती धावते आहे. कोणी स्वयंपाक करत असेल आणि स्वयंपाक करता करता जर पीठ मळलेलं असेल आणि कृष्ण आलाय म्हणून कळाला तर ती पिठाचा हात घेऊन हातात बेलणं नाही, हात घेऊन ती तशीच बाहेर पडायची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरिता डोळे भरून भगवंताला पाहायची. त्याच्यात त्या काही बरं ते भगवंताचं रूप काय, नाथ महाराजांनी भागवतामध्ये फार गोड वर्णन केलं आहे. त्रिलोकीचे बरवेपण भोलोनी कृष्णापाशी आले जाण, नाम कृष्ण लेशे बरवेपण शोभे संपूर्ण तिही लोक. नाथ महाराज वर्णन करतात. किंवा आपण एक ओबी अनेकदा ऐकलेली आहे, श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भोलोनी झाली वेडे, मदन पोट आले बापुडे ते तर कोणीकडे इंद्रचंद्र. असं सुंदर भगवंताचं रूप पाहण्याकरता सगळ्या गोपी त्या मथुरावासीय स्त्रिया सगळ्या गर्दी करायला लागल्या. आणि गर्दी करत असताना कोणी काही कामं करत असताना कामं हातातली टाकून धावायला लागल्या आणि भगवंताला पाहायला लागल्या. त्याच्यामध्ये काही कन्यका असलेल्या ज्या काही मुली होत्या ना, त्यांनाही कृष्ण दर्शन घ्यायचं होतं, पण त्यांना असं वाटायला लागलं की आपण थोडं नटून थटून गेलं पाहिजे कृष्णाला पाहण्याकरता. पण एवढी घाईच झालेली होती, एखाद्या गोपिकेने दोन्ही पायामध्ये 2 पैंजण बांधायचे आहेत, पण एका पायामध्ये पैंजण बांधलंय आणि कृष्ण आलाय म्हणून कळालं की दुसरं पैंजण तसंच ठेवलं आणि एका पायाचं पैंजण घेऊनच पळायला लागली. भागवतांनी फार गोड वर्णन केलंय. एका गोपिकेने जर कानामध्ये एक कुंडल घातलं आणि दुसरं कुंडल घालायचं राहिलंय, तिनं विचार केला नाही दुसरं कुंडल घालून जावं लागेल, तिनं ते कुंडल तसंच टाकलं आणि एका कुंडलासहितच तिकडे गेली. अनेक पद्धतीच्या धावाधावी सगळ्या त्या मथुरावासीय स्त्रिया करायला लागल्या. कशा करता, कृष्णदर्शनाकरिता. कृष्णदर्शनाकरता करत होत्या. भगवान सगळ्यांकडे पाहत होते, स्मितहास्य करत होते. भगवान त्यांच्याकडे जेव्हा पाहतात तेव्हा एक दृष्टीतून भगवंताच्या त्यांच्यावर झालेली ती एक कृपा आहे, ती एक कृपा आहे. त्या सगळ्या मथुरावासीय स्त्रियांना वाटायचं की भगवंतांनी माझ्याकडे बघावं, कारण बघण्यातून एक कृपा होते. आपल्याला एक ऐकण्यातलं प्रमाण देतो, कासव दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया, असं प्रमाण आपल्याकडे दिलं जातं. म्हणजे कासविनीचं जे पिलू असतं ना, त्याचं पोट भरण्याकरता, त्याची पोट भरण्याकरता तिला जवळ घेऊन पाजायची गरज नसते. फक्त त्या कासविनीने त्या पिलाकडे पाहिलं, फक्त नजरानजर झाली तरी त्या कासवाच्या त्या पिलाचं पोट भरून जातं. एकदम तसंच इथं झालंय. मथुरेतल्या स्त्रियांना वाटायचं फक्त एकदा कृष्णाने आमच्याकडे पाहावं. भगवान असे सहज बघायचे आणि पाहण्यातून त्यांच्या अंतःकरणावर भगवंताची कृपा व्हायची आणि त्या एकाच जागेवर स्थित व्हायच्या. त्यांचं मन कृष्णमय होऊन जायचं. कृष्ण आणि कृष्ण याच्याशिवाय दुसरा कोणता विषय आता त्या मथुरेतल्या स्त्रियांचा राहिला नाही. भगवान पुढे गेले. पुढे गेल्यानंतर काय झालं, सगळे गोपाळकडेने होते. नेमके एक धोबी गाठ पडला. मथुरेत वर्णन फार गोड केलं. आता एक धोबी गाठ पडला. परीत तो कपडे धुणारा, त्याच्याकडे वेगवेगळे कपडे होते. तो कंसाचा धोबी होता, त्यामुळे राजा कंसाची कपडे त्याच्याकडे आलेली. मोठमोठी जी कोणी तिथं असणारी श्रीमंत माणसं आहेत त्यांचे कपडे त्याच्याकडे धुण्याकरता आलेले होते. ते कपडे पाहिले. भगवान विचार करायला लागले की आपण आता काहीतरी लीला केली पाहिजे, लीला केली पाहिजे. या गोपिका माझ्याकडे पाहतात, या मथुरेतल्या स्त्रिया माझ्याकडे पाहतात, मथुरेतले लोक माझ्याकडे पाहतात, पण या पाहण्यामध्ये काहीतरी लीला केली पाहिजे. काय आहे, त्या सगळ्या मथुरावासियांना असं वाटायचं की हा कोणीतरी दिव्य पुरुष आहे आणि आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं दुःखसुद्धा घालवण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे असं वाटायचं, पण त्याची प्रचिती आलेली नव्हती. भगवान विचार करतात यांना प्रचिती दिली पाहिजे. नेमकं एक धोबी गाठ पडला पुढं. भगवान त्याच्याजवळ जातात आणि जातात आणि त्याला म्हणतात, का रे तुझ्याकडे एवढे चांगले चांगले वस्त्र आहेत. आता भगवान गोकुळातनं आलेले, म्हणजे गवळ्याच्या घरातून आलेले. काय त्यांच्या अंगावर वस्त्र असायचे
किती काय अंग भरून वस्त्र असणार आहेत का? काही नाही, साधे कपडे. बाकी गोपाळांचा विचार केला तर ते तर अगदी काहीच नाही, असं सुद्धा काही काही होते. काही नाही, लंगोट सुद्धा लावायला कपडा नाही असेही गोपाळ त्यांच्याबरोबर काही होते. काहींनी एक लंगोट लावलेली होती, काहींना एक साधं वस्त्र अंगावर उत्तरीय म्हणून उपरणं टाकलेलं होतं. अशा पद्धतीचे सगळे ते गोपाळ आलेले. भगवंताने विचार केला या सगळ्या गोपाळांना आपण चांगले कपडे नेसविले पाहिजे. मग भगवंतानी त्या धोब्याला सांगितलं, का रे तुझ्याकडे एवढे चांगले चांगले वस्त्र आहेत, दे आम्हाला काहीतरी वस्त्र, तुझं कल्याण होईल. भगवान गोड बोलतात त्याला बरं का, तुझं कल्याण होईल. अहो पण तो धोबी कसला, त्यांनी उर्मट भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली. काय रे तुला काही कळतं का, कोणती कपडे मागायला लागला? हा राजा कंसाची ही कपडे आहेत, राजाची कपडे आहेत, आणि तू गावाकडनं आलेला, एक गोपबाल आलेला, एक गवळ्याचा मुलगा आलेला, तुला आणखीन कपड्याची महती सुद्धा माहीत नाही, कपडे काय असतात हे कळत नाही, तुझ्या अंगावर अंगभर घालण्याकरता कपडे सुद्धा नाही आहेत, आणि तू मात्र राजांच्या कपड्याची हौस करायला लागला, इच्छा व्यक्त करायला लागला. काय आहे का नाही? उर्मट भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली. हा धोबी म्हणजे कोण होता याचा एक इतिहास आपल्याला सांगितलेला आहे. हा धोबी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. याचा इतिहास सांगताना असा सांगितला जातो, रामायणामध्ये रामचंद्र प्रभू आणि सीतामाई या दोघावर संशय घेणारा जो त्या काळातला एक परीट होता ना, तो परीट म्हणजेच हा आहे, दुसरा कोणी नाही. तो परीट म्हणजेच हा आहे. त्याने रामायणामध्ये, आपण अध्यात्म रामायणामध्ये चिंतन केलं आहे, त्या काळामध्ये जो कोणी एक परीट होता त्यांनी जी सीतेवर संशय घेतलेला होता, तो काय घेतला होता मी आपल्याला सांगितलं आहे, ते काही जास्त विस्तार करायची गरज नाही. म्हणजे एवढ्या दिवस राहिल्यानंतर मी स्वीकारायला काही राम आहे का असे त्याचे वाक्य होते. एवढ्या एका वाक्याने सीतेचा विरह प्रभू रामचंद्रांना सहन करावा लागला, सीतेला आपल्यापासून परावृत्त करावं लागलं. त्या धोब्यानी त्या काळामध्ये केलेली एक निंदा त्याला आजही भोगावी लागत आहे. तो कंसाचा धोबी म्हणून इथं राहिलेला आहे, त्या काळातली एक निंदा. म्हणून शास्त्र आम्हाला असं सांगतं, माणसाने या तोंडाने कधीही निंदा करू नये. ऐका, शास्त्र आम्हाला काय सांगतं ऐका, कधीही निंदा करू नये. बोलायचं असेल मग काय आहे, दोन गोष्टी सांगतो. एक तर बोलायचं तर चांगलंच बोलावं, नाहीतर न बोलता राहावं. दोन्ही गोष्टी ऐका. एक तर बोलायचं तर चांगलं बोलावं या तोंडाने, नसेल तर न बोलता राहावं. न बोलता राहावं, पण वाईट कधी बोलू नये, वाकडं कधी बोलू नये. आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा सांगितलं जातं, उपहासाचं बोलू नये, छळाचं बोलू नये, आशा लावणारं बोलू नये, चिंता करणारं बोलू नये, वाकडं कधी बोलू नये, असं अनेक गोष्टी सांगितल्या जातात. बोलायचं असेल तर कसं बोलावं? ज्ञानोबा बोलतात, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबारांची भाषा आहे. साच बोलावं. साच म्हणजे काय? सत्य. मवाळ बोलावं. मवाळ म्हणजे काय? मृदुता. आपल्या बोलण्यामध्ये मृदुता असावी. मितुले या शब्दाचा अर्थ आहे हे कमी बोलावं, रसाळ बोलावं. का? शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलणं आपलं मृदू असावं, उग्रट अशा पद्धतीचं. लोक फार एखाद्याला जर म्हटलं का तुम्ही आता पंक्तीवाले फार असतं बघा, पंक्तीवाल्यानं जर एखाद्याला सांगितलं काय उशिरा आलेला असतो एखादा, आणि त्याला जर विचारलं मग काय जेवायचं का, आता होय म्हणायला काय गेलं तर तो काय म्हणतो, मग कशाला आलोय. उगी आडवं बोलायचं, उगीच आडवं वाकडं बोलत राहायचं. सरळ होय म्हणावं, तोंडाने काय बोलावं. ज्ञानेश्वरी आम्हाला चांगलं सांगते, निंदा करू नये असं आम्हाला शास्त्र सांगतं. या तोंडाने कधीही निंदा करू नये. एक तर करता आली तर स्तुती करा, नाहीच काही जमलं तर मौन धारण करा, पण या वाचेने कधीही निंदा करू नये. आपल्याकडे जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे बघा, अनेकांच्या कानावर पडलेलं उदाहरण आहे. उदाहरण साधं आहे, काही फार मोठं आहे आणि फार, पण त्याच्यातला अर्थ चांगला आहे. काही नाही म्हणे, काय झालं, एक आजी गावात आलेल्या साधूला दर्शनाला जाताना काहीतरी घेऊन जावं म्हणून दूध घेऊन निघाली. एक आजीनं दूध घेतलं, एका ग्लासामध्ये दूध घेतलं किंवा मडक्यामध्ये म्हणा, काही म्हणा. गावात साधू आलेत, साधूंच्या दर्शनाला जायचं आहे. मग दर्शनाला जायचं तर रिक्त हस्ताने कसं जायचं, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. म्हणून तिने एका ग्लासामध्ये दूध घेतलं. मी निंदेच्या संबंधाने बोलतोय. आणि ती दूध घेऊन निघाली. जात असताना, रस्त्याने जात असताना, नेमकं त्याच गावावरून, तिथूनच त्या रस्त्यावरनं एक घार एका सापाला चोचीमध्ये पकडून निघालेली होती. ते घार त्या सापाला पकडून निघालेली होती. त्या घारीने सापाला पकडलेलं होतं, आणि पकडलं असताना तो साप भयभीत झाल्यामुळे नेमकं त्या सापाच्या तोंडातून विष बाहेर पडलं. त्या सापाने भीतीने विष खाली टाकलं, आणि ते विष खाली टाकलं, ते विष नेमकं या ग्लासमधल्या असलेल्या दुधात येऊन पडलं. ते त्या घारीला माहीत नाही, सापाला माहीत नाही, त्या बाईलाही माहीत नाही, जी आजी निघाली तिलाही माहीत नाही की हे याच्यामध्ये सापाचं विष पडलंय. तिनं तो तसाच ग्लास साधूला दिला. साधूने ते दूध पिलं, आणि विष असलेलं दूध पिल्यामुळे साधू जागेवर गेले.
जागेवर मरण पावले. साधू जागेवर मेला. साधू जागेवर मेल्यानंतर घटना सरळ आहे. चित्रगुप्ताला विचारलं की आता याच्यात दोषी कोणाला ठरवायचं, कोणाला ठरवायचं याच्यामध्ये दोषी? त्या घारीला दोषी ठरवायचं का त्या सापाला दोषी ठरवायचं का त्या बाईला दोषी ठरवायचं, नेमकं काय आहे? आता पुढलं ऐका. नेमकं चौकामध्ये काही मंडळी उभी राहिलेली होती आणि त्यांना गोष्ट कळाली. दूध साधूच्या मुखामध्ये गेलं, या बाईनी दूध पाजलं आणि साधू गेला असं कळल्याबरोबर ते 4-5 जणांनी सांगितलं, बघा ही नक्की या बाईच्या मनात काहीतरी काळं बेरं असणार आहे, हिनं मुद्दाम साधूला मारून टाकलं, एवढा चांगला साधू आपल्या गावात आलेला, हिनं दूध पाजून, विषाचं दूध पाजून मारून टाकलं, असं ते 4-5 जण म्हटले. माहिती न घेता म्हटले. चित्रगुप्ताला विचारलं याच्यात दोषी कुणाला ठरवायचं, त्या घारीला का त्या सापाला का त्या बाईला? चित्रगुप्तांनी सांगितलं घारीला दोषी ठरवता येत नाही, कारण तिनं तिचं बक्ष पकडलंय, निघाले आहे. सापालाही दोषी ठरवता येणार नाही का, त्यानं भीतीने विष टाकलंय, त्याला माहीत नाही ते दुधात जाऊन पडणार आहे म्हणून. याच्यामध्ये त्या बाईलाही ती दोषी ठरवता येणार नाही, कारण त्या आजीची मनामध्ये तशी कोणत्याही पद्धतीची वाईट भावना नव्हती आणि तिला विष पडलं हेही माहीत नाही. मग या पापाचा भागीदार कोण? माहीत नसताना निंदा केली ते 3-4 आहेत ना, त्यांना भागीदार करा म्हटले. त्यांच्यावर हे पाप त्यांच्या मस्तकावर नेऊन टाका. नसताना, माहीत नसताना निंदा केली, वाईट चुकीचं बोलले ना, चित्रगुप्तांनी सांगितलं यांच्या माथ्यावर ते पाप नेऊन टाका. म्हणून या मुखाने कधीही निंदा करू नये असं आम्हाला शास्त्र सांगतं. धोब्यानी केलेली एक निंदा, कंसाच्या दरबारामध्ये धोबी होऊन राहावं लागलं आणि त्या पद्धतीने राहिलेल्या त्या धोब्याकडे बघितलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सहज त्याला म्हणतात, अरे बाबा ती वस्त्र दे. तो उर्मट पद्धतीने बोलायला लागला, नको नको ते अपशब्द बोलला, नाही त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गना तो भगवंताला बोलू लागला. बलरामाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहिलं. काय आहे, या दोघांमध्ये फार गमतीचा स्वभाव दाखवला आहे बरं का. बलरामजी पुन्हा थोडे तापड दाखवलेले आहेत. जरा काय झालं की हां असं म्हणायचे ते. त्याच्याकरता रामलक्ष्मणाचं चरित्रसुद्धा बघा, मी सांगितलंय तुम्हाला. रामलक्ष्मणामध्ये मुळात लक्ष्मण म्हणजे कोण आणि बलराम म्हणजे कोण आहे? शेष आहे, तो सेवेकरी आहे. आणि सेवेकऱ्याचा धर्मच असा असतो, आपल्या मालकाला जर कोणी नावं ठेवली, मालकाला कोणी बोललं तर सहन होत नाही, त्याचं नाव सेवेकरी, त्याचं नाव सेवेकरी. नाहीतर त्याला सहकारी करणारे अलीकडले सेवेकरी. बरोबर आहे, जरा बोला बोला, असंच आहे, हो असंच आहे, आम्हालाही तसाच त्रास आहे, आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला काय बोलायचं, तुम्ही बोलायला लागलाय, बोला, मी तुम्हाला माहिती पुरवतो वाटल्यास. इतके सेवेकरी आमच्याकडले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तो धोबी बोलायला लागला, बलरामाला सहन होईना. बलराम दादांनी भगवंताकडे पाहिलं आणि सांगितलं, कृष्णा काय रे ह्याचं एवढा बोलायला लागलाय, काय आहे याचं? तोंडाने नाही ते शब्द बोलायला लागलाय, बघ त्याच्याकडे जरा. भगवंतांनी विचार केला याला आपण शिक्षा केली पाहिजे, म्हणून भगवंतांनी त्याच्या तोंडामध्ये एक मारली असं सांगितलं जातं. आणि एका चापट मारल्याबरोबर तो धोबी जागेवर मेला असं वर्णन केलं जातं. धोबी जागेवर मेला याचा अर्थ त्याची ज्योत भगवंताच्या अंतःकरणामध्ये किंवा मूळ स्वरूपामध्ये स्थित झाली. धोब्याला त्या निमित्ताने भगवंताकडून मृत्यू, याचा अर्थ उद्धारच झाला असं म्हणायला हरकत नाही. भगवंत म्हणतात या तोंडाने वाईट बोलला ना, मग ज्यांनी ज्या इंद्रियाकडून घडलंय त्याला शिक्षा दिली पाहिजे. भगवंतांनी त्या धोब्याचा उद्धार केला. भगवान पुढं निघाले. ऐका आता पुढं. भगवान पुढं निघाले, मथुरा दर्शन चालूच आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी एक लीला करून पुढं निघतात. सगळेजण एकदम त्या धोब्याबरोबर जे होते ना ते घाबरून गेले एकदम. का? धोबी मेला ना, मुख्य जो होता तो मेला. ते लगेच एकदम सैरावैरा पळून निघाले. सगळे वस्त्र तिथंच पडलेले होते. भगवंतांनी गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो हे वस्त्र परिधान करा. अहो मग काय, कधी न बघितलेली वस्त्र, भरजरीत कपडे, आणि मग जे घालायला सुरुवात केली. कसे घातले गोपाळांनी वस्त्र? भागवतांनी फार गोड वर्णन केलंय. जो अंगारका होता तो पायात घातला आणि जे पायातलं होतं ते अंगरक्यामध्ये घातलं. गोपाळच महाराज, त्यांना काय, गोपाळांनी सुरू केलं. अंगरका पायामध्ये, पायातलं गोपाळ ह्याच्यामध्ये जी टोपी होती ती 2 पायात अडकवली. ज्या पायातल्या चपला होत्या त्या हातामध्ये घेऊन अशा करायला लागले. काही त्यांच्या पद्धतीने. आणि परत ते म्हणायचे, कृष्णा बघ हे बरं दिसतंय का? भगवंतांनी सांगायचं याच्यासारखं बरं जगात काही नाही, घाला. भगवंतांनी सांगायचं याच्यासारखं जगात काहीच नाही. आनंदाने महाराज ज्याच्या पद्धतीने जे कपडे घालू वाटतात त्या पद्धतीने कपडे घालणं चाललंय. आनंद सगळ्या गोपाळांचा एकदम भगवंताच्या कडेने. सगळ्या मथुरावासी असलेले ज्या स्त्रिया आहेत, मथुरावासी असलेले जे लोक आहेत ते मात्र याच्याकडे बघून, ही लीला बघून हसायला लागले. सगळेजण खदखदा हसायला लागले. भगवंतांनी ती लीला करून दाखवली, सगळ्यांना हसण्याला कारण भाग पाडलं. त्याच्या पुढं भागवतांनी वर्णन असं केलंय की मथुरावासीय आत्तापर्यंत भगवंतांनी ही जी लीला केली ना, याच्या अगोदर एवढे कधीच हसले नाहीत, इतके आज हसले म्हणे.
इतके हसले, सगळे हसायला लागले, अगदी प्रसन्न चेहरा सगळ्या मथुरावासियांचा झाला. भगवंताला आनंद वाटायला लागला. भगवान पुढं जातात. भगवान पुढं निघाले. पुढं निघाल्यानंतर काय झालं, भरजरीत कपडे घातलेले आहेत, भगवंतांनी घातले, गोपाळांनी घातले, बलरामांनी घातले, सुशोभित अशा पद्धतीचे चांगले कपडे घालून निघाले. मथुरा दर्शन करायचं आहे ना, चांगले कपडे घालून निघालं पाहिजे. चांगले कपडे घातले, निघाले. निघाल्यानंतर पुढं गेल्यानंतर काय झालं, एक माळी भेटला आणि त्या माळ्याचं नाव सांगितलं जातं सुदामा. सुदामा नावाचा माळी. तो सुदामा नावाचा मित्र वेगळा आणि हा सुदामा माळी वेगळा. ऐका, त्या सुदामाची चरित्रकथा सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर चालू होते. हा सुदामा माळी अलीकडेच भेटलाय. हा सुदामा भेटला, माळी भेटला. त्या माळ्याने सुदामा माळ्याने भगवंताला पाहिलं, दोन्ही हात जोडले आणि विनंती केली की माझ्या घराला तुम्ही पाय लावले तर खूप बरं होईल. सुदामा माळी हात जोडून बोलतोय, कारण त्या माळ्याच्या अंतःकरणामध्ये एक भक्ती आहे, एक प्रेम आहे. आणि दोन्ही हात जोडून म्हणायला लागला, माझ्या घरामध्ये आलात तर खूप बरं होईल, पाय लावले तर आनंद वाटेल. दोघांनाही आतमध्ये घेऊन गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलरामजी त्याच्या घरामध्ये जातात. भागवतांनी असं वर्णन केलं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये आल्यानंतर, ऐका, अक्रूरांनी विनंती केली होती माझ्या घरी मुक्कामाला आज रात्री मुक्काम करू. काल बोललो आहे आपण ते. भगवान जायला तयार नाही. भगवान काय म्हणतात त्याला, अगोदर मी ज्या कार्याकरता आलो ते कार्य संपन्न करतो, वसुदेव देवकीला भेटतो, माझ्या आईवडिलांना भेटतो आणि मगच मी तुझ्या घरी येतो. काका आहेस तू, नातेसंबंध आहे माझा तुझा. काकाच्या घरी जायचं आहे म्हणजे माझ्या स्वघरी यायचं आहे. माझ्या घरी तुझ्या घरी येणं म्हणजे भक्त तुझी विनंती, अक्रूराची विनंती जरी अशी असली तरी नातेसंबंधाने विचार केला तर ते काका आहेत. आपण याच्यावर मागं बोललो आहे. मग काकाच्या घरी जायचं म्हणजे माझ्या घरी जायचं. भगवान म्हणतात माझ्या घरी मी कधी यायचं, मला जे काम साधायचं आहे ते साध्य झाल्याशिवाय माणसाने स्वग्रही परत व्हायचं नसतं. स्वग्रही यायचं असेल तर अगोदर आपल्याला ज्या कामाकरता पाठवलंय ते काम सिद्ध करायचं, मगच स्वग्रही परत यायचं. बऱ्याचदा लोक म्हणतात ना, घरातून बाहेर पडलेली, मला जे सांगितले ते काम झाल्याशिवाय मी घरात येणार नाही आता, असं जे बोललं जातं. भगवान म्हणतात मला जे काम साधायचं आहे, कोणतं काम साधायचं आहे, कंस चाणूरमर्दनम, हे जे कार्य सिद्ध करायचं आहे ना, त्याच्याशिवाय मी येणार नाही. काका मी तुझ्या घरी नक्की येईल, पण अगोदर मला हे काम साधू दे. म्हणून अक्रूराच्या घरी गेले नाहीत. अक्रूराच्या घरी गेले नाहीत, पण सुदामाच्या घरी मात्र भगवान जातात. भगवान जातात. याच्यात भगवंताला असं काय आहे, याच्यात एक भागवताने असं सांगितलंय, भगवान मथुरेमध्ये जर पहिल्यांदा कोणाच्या घरी गेले असतील तर ते सुदामा माळ्याच्या घरी गेले. सुदामा माळ्याच्या घरी गेले. तो सुदामा म्हणजे भक्त आहे आणि भगवान म्हणतात मी माझ्या घरी नंतर जाईल पण भक्ताच्या घरी अगोदर जाईल. मी माझ्या घरी नंतर जाईल, मी माझ्या घरी अगोदर नंतर जाईल, पण माझ्या भक्ताचं जे घर असेल ना त्या घराला मी अगोदर पाय लावणार. माझ्या भक्ताच्या घरी मी जाणार. का? कारण भक्ताच्या अंतःकरणातलं बोलवणं हे निरपेक्ष अशा पद्धतीचं आहे. तुम्हाला आणखीन बोलू, अक्रूराचं बोलवण्यामध्ये तरी कमीत कमी स्वार्थ आहे. का? मी याचा काका आहे आणि हा माझा पुतण्या आहे, हे तरी कमीत कमी स्वार्थाचं नातं आहे. पण सुदामा जेव्हा भगवंताला बोलवतो तेव्हा हे कोणत्याही पद्धतीची भावना, स्वार्थाची भावना सुदामाच्या मनामध्ये नाही आहे. असं निरपेक्ष असलेलं जिथं मन आहे, भगवान म्हणतात मी स्वतःहून तिथं जाणार. भगवान सुदामा माळ्याच्या घरी जातात. आल्यानंतर सुदामाला आनंद वाटतो. भगवान माझ्या घरी आले. एका आसनावर बसवतात. आसनावर बसवल्यानंतर भगवंताची 3 पद्धतीने पूजा केली सुदामाने. ऐका, भगवंताची 3 पद्धतीने पूजा केली. काय आहे? सामुग्री सगळी तयार आहे, माळ्याचं घर आहे, फुलं सगळं तयार आहे. सगळी पूजा करताना सुद्धा सगळी सामुग्री अगोदर असावी. मी मागे बोललो, आता आम्ही अनेक घरी जातो ना, घरी गेल्यानंतर काय गडबड त्यांच्या घरातल्या लोकांची चाललेली असते मी बघायला लागलो आता. म्हणजे घरी घेऊन गेल्यानंतर पाणी असतं तर दूध नसतं, दूध असतं तर फुलं नसतात, फुलं असली तर बरं ते बसतो इथं, काय ग उदबत्ती आण, इथंच ओरडतं माझ्याजवळ बसून. आणि तिनं बिचारीनं जायचं, उदबत्ती घेऊन यायची, फुलं घेऊन यायची, अक्षता घेऊन यायची. आणि मग परत एवढं सगळं आणल्यानंतर आम्हालाच सांगायचं, महाराज आम्हाला काही कळत नाही बरं का, तुम्ही सांगा. 15 वर्ष केलं काय, मला कळतच नाही आहे, तुम्ही सांगा म्हणतात पूजा करताना. मग आम्हीच सांगायचं आमच्या पायाची अमुक अमुक अशा पद्धतीने पूजा करा. आम्हीच सांगायची पूजा कशी करावी. सगळी सामुग्री तयार आहे. सुदामाने एका उंच आसनावर भगवंताला बसविलं. स्वच्छ एक ताट हात खाली घेतलं, स्वच्छ पाण्याने सगळं ते पाय धुवून घेतले, थोडं दूध त्याच्यावर टाकलं, पुन्हा स्वच्छ धुवून घेतले, हळदी कुंकू त्याच्यावर वाहिलं, फुलं वाहिली, अक्षदा वाहिली, उदबत्ती ओवाळली, दोन्ही हात जोडून भगवंताच्या चरणतीर्थ प्राशन केलं.
थोडं पायाला संवाहन म्हणजे थोडे पाय दाबले असे, आणि मग आपल्याकडून जे काही फळाहार आहे तो फळाहार भगवंताला देण्याकरता सुदामजी सज्ज झाले. याच्यामध्ये 3 क्रिया आहेत. एक क्रिया आहे पादग्रहण, दुसरी क्रिया आहे पाद प्रक्षालन, आणि तिसरी क्रिया आहे पादसंवाहन. पहिला मुद्दा आहे पायाची पूजा करत असताना अगोदर पायातल्या असलेली जी धुळीचे कण आहेत ते धुळीचे कण काढले, धुळी जी आहे ती धुळीची कण काढले, आपल्या कपाळाला लावून घेतली. दुसरी गोष्ट आहे पाद प्रक्षालन, त्याच्यावर पाणी टाकलं ते तीर्थ प्राशन केलं. आणि तिसरी गोष्ट आहे पाद संवाहन, म्हणजे पाय हळूहळू आपल्या नाजूक हाताने दाबले. पाय दाबताना सुद्धा ते किती मृदू हाताने दाबले पाहिजे. आता काही लोक असे पाय दाबतात, कुठं चिमटे घेतील सांगताच येत नाही. पायाचे अनुभव आहेत हे आम्हाला, नाही असं नाही. ह्यांनी पूजा कशी केली बघा. ह्या 3 क्रिया खूप महत्त्वाच्या सांगितल्या. मी त्याच्यातले अर्थ सांगतो आपल्याला. पादग्रहणामध्ये पायाच्या चरणाची माती, याला चरणरज आपण म्हणतो. हे चरणरज 3 पद्धतीचे सांगितले जातात. एक संतांचे चरणरज, दुसरे भगवंताचे चरणरज, आणि तिसरे श्री गुरूंचे चरणरज. ऐका, संतांचे चरणरजाबद्दल बोलत असताना आपण अनेकदा एक गोष्ट प्रमाण ऐकत आलो आहे. संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. हे अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. संतांच्या पायाखालची माती माझ्या कपाळाला लागली तर वासनेची बीज जळोनी जाय. मी कथेला विस्तार करत नाही, पण आपल्याला त्या कथेपर्यंत घेऊन जातो. मागे बोललोय मी त्या कथेवर. भगवंताचं डोकं दुखायला लागल्यानंतर भगवंतानी संतांच्या पायाखालची माती माझ्या कपाळाला लाव नारदा, त्याच्याशिवाय माझं डोकं दुखायचं थांबणार नाही. ही जी कथा आपण मागे ऐकली ना, त्या कथेचा विचार इथं करा. दुसरा मुद्दा सांगतो. देवाचे चरणरज, भगवंताच्या पायाची माती. मुळात भगवंत काय आहे, रामायणामध्ये एक प्रसंग येऊन जातो बघा, आठवतोय का तुम्हाला? प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले आणि नदीच्या काठावर आल्यानंतर त्या केवटाचा प्रसंग सांगितला जातो. म्हणजे त्या नावेमध्ये बसून पलीकडे जायचं आहे. ते नाव घेऊन काही येईना, म्हणजे तो केवटाला हाक मारायला सुरुवात केली, पण प्रभू रामचंद्रांनी हाका मारल्या पण तो केवट काही येईना. आणि आल्या, मग कसं तरी खूप हाका मारल्यानंतर आल्यानंतर सुद्धा ते प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की इकडल्या कडेवरनं आम्हाला पलीकडल्या कडेवर घेऊन जायचं आहे, जाशील का? त्या केवटांनी सांगितलं, हे बघा रामा, लक्ष्मण आणि सीता या दोघांना घेऊन जाईल पण तुला नाही. त्या केवटांनी सांगितलं. तो रामचंद्र प्रभू म्हणायला लागले, मी असं काय पाप केलं बाबा, मला नाही म्हटले, तुम्ही अजिबात माझ्या नावेला पाय लावायचा नाही. अरे असं कसं काय, तू लक्ष्मणाला पाय लावायला तयार आहे म्हणतो, सीतेला सांगतो ते त्याच्यामध्ये घेऊन जातो, मी असं काय अजिबात नाही. म्हटले का नाही? त्या केवटांनी सांगितलं, काही नाही. म्हटले तुमचा पाय लागल्यानंतर त्या दगडाला पाय लागला तर त्या शिळेची अहिल्या झाली, बरोबर आहे, त्याच्यातून अहिल्या प्रगट झाली. म्हणजे दगड राहिला नाही, त्याच्यातून अहिल्या प्रगट झाली. ती गौतमी ऋषींची कथा सांगितली जाते, विस्तार करत नाही. तुमचा पाय लागला की उद्धार होतो. तुमचा पाय नावेला लागला आणि या नावेतनं जर एखादी बाई निघाली, केवट म्हणायला लागला, म्हणजे तिचा समजा काय असेल शाप दिलेला, तिचा जर उद्धार झाला तर नाव म्हणून राहणार नाही. आणि तो केवट म्हणायला लागला, या नावेवर माझी उपजीविका आहे, या नावेवर उलट मी इकडल्या कडेवर तिकडल्या कडेवर लोकांना घेऊन जाईल, काहीतरी 4 पैसे मिळतात आणि माझं पोट भरतं. आणि ही नाव म्हणून जर राहिली नाही तर माझ्या उपजीविकेचं साधन संपून जाईल. म्हणून तुम्ही पाय लावू नका. तुमचे पाय कसे आहेत माहीत आहे मला, लावायला तयार नाही. फारच मग अरे बाबा तसं नाही, असं नाही, अमुक सगळं झाल्यानंतर मग काय केलं म्हणे, त्या केवटाने अगोदर पायाची पूजा केली असं सांगितलं जातं. पूजा करताना प्रभू रामचंद्रांच्या पायाचे धुळीचे कण ते काढून घेतले, स्वतःच्या कपाळाला लावले. का? कारण याचा उद्धार झाला पाहिजे, बाकी जडाचा उद्धार करण्यापेक्षा या सजीवाचा उद्धार झाला पाहिजे, म्हणून चरणधूळ आपल्या कपाळाला लावली असं वर्णन केलं जातं. याला काय म्हणा, पादग्रहण याला म्हणा. दुसरं सांगितलं जातं, पायाची पूजा केल्यानंतर तीर्थप्राशन करणं, याला पादप्रक्षालन असं म्हटलं जातं. आणि तिसरं सांगितलं जातं पादसंवाहन, म्हणजे पायाची सेवा करत राहणं. पाय काय आहे, एक संस्कृतमध्ये सूत्र आहे, उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भण्यते असं सांगितलं जातं. उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भण्यते. श्रेष्ठ माणसाचं स्वरूप हे त्याच्या पायाने सांगितलं जातं. पाय म्हणून अनेक अभंग असे आहेत, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. तो इथं संत भेटी आणि पायी सांगितलं. पायाला मिठी मारणं म्हणजे संतांना मिठी मारण्यासारखं आहे. कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करताना पायाच्या संबंधाने केलेला आपल्याला दिसून येतो. कित्येक ठिकाणची प्रमाणं देता येतील, जाऊ द्या पुढं. पायाची सेवा रामायणामधला एक दाखला आहे, फक्त तुम्हाला सांगून पुढं जातो, वेळ घेत नाही त्याच्यामध्ये. ते काय आहे,
लक्ष्मण जेव्हा ते राम लक्ष्मण सीता शोध करण्याकरता निघाले आणि काही दागिने सापडले आणि दागिने सापडल्यानंतर ते रामाच्या हातामध्ये दागिने पडले. रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला विचारलं, अरे हे मला सीतेचे दागिने वाटतात म्हटले, आहेत का नाही, बरोबर आहेत का नाही, हे बघ म्हटले, बरोबर आहेत का, हे बघ नीट बघ, बरोबर आहेत का नाही. प्रभू लक्ष्मणजी काहीच बोलत नाहीत. अरे नीट बघ ना. मग शेवटी लक्ष्मणाच्या मुखातून एक श्लोक आला. लक्ष्मणजी सांगायला लागले, दादा नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले. ही केयूर आणि कुंडल, केयुरे गळ्यातले काय हार होता, एक गळ्यातला हार होता, हार सीतेचाच आहे ना. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला विचारतात, हा हार सीतेचाच आहे ना. लक्ष्मण काही बोलत नाही. ही कुंडलं सीतेचीच आहेत ना. लक्ष्मण काही बोलत नाही. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अरे असं काय करतो, मला माहीत आहे हा हार सीतेचाच आहे, ही कुंडलं सीतेचीच आहे, तुला कसं काही माहीत नाही, तू का होय म्हणत नाहीये. तेव्हा लक्ष्मणाच्या मुखातून शब्द आला. लक्ष्मणांनी सांगितलं, दादा नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नुपुरे तो भी जानामी नित्यम पादाभिवंदनात. लक्ष्मणांनी सांगितलं, दादा मला ही कानातली कुंडलं माहीत नाहीत, गळ्यातला हार माहीत नाही, मला या दागिन्यामधला एकच दागिना ओळखू येतो, तो म्हणजे पायातली जोडवी ओळखू येतात. कारण मी सीतेच्या तोंडाकडे कधी बघत नव्हतो, फक्त पायाच पडत होतो, पायाकडेच लक्ष माझं होतं, बाकी मला काही माहीत नाही. ही लक्ष्मणाच्या अंतःकरणातली असलेली पादसंवाहन नावाची सेवा डोळ्यासमोर घ्या. सुदामा माळ्याने या 3 पद्धतीची सेवा भगवंताची केली. पादग्रहण केलं, पाद प्रक्षालन केलं आणि पादसंवाहन केलं. दोन्ही हात जोडले. आपल्याकडे असलेली जी फुलांची माळा आहेत त्या माळा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गळ्यामध्ये घातली, बलरामाच्या गळ्यामध्ये घातली. ती फुलांनी सजलेली हार भगवंताच्या, खरं तर हार देवाच्याच गळ्यात असावा महाराज, खरंच सांगतो, हार देवाच्या गळ्यात. आम्हाला लोक भलं मोठ्याच्या मोठा हार घालतात, किती वेळ राहतो आमच्याकडे, पण असू द्या, हरकत नाही, तुमचं प्रेम आहे. नाही काही बोललं तर परत आणायचा नाही हार, तुम्ही आणा, तसं काय एक पंचायत आहे का आम्हाला तरी, हरकत नाही, आणत चला, हरकत नाही, घालून घेतो, काय नाही, शर्ट घाण होतात थोडे, आपण त्याला सांगत, त्याला काय अडचण नाही, काय हरकत नाही. घरी गेल्यानंतर 2 शिव्या जास्त खायच्या, दुसरं काय असतंय, किती घाण केलाय म्हणतात आम्हाला, आपलं म्हणायचं नाही बाबा असंच असतंय तसंच असतंय, बोलायचं, काय हरकत नाही. गळ्यामध्ये हार घातला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गळ्यामध्ये हार घातला, बलरामाच्या गळ्यामध्ये हार घातला. हातामध्ये ते जे गजरे असतात ना ते बांधले, इथं बांधले, इथं बांधले. डोक्यावर एक मुकुट अशा पद्धतीचा एक छोटासा तुरा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या डोक्यावर ठेवला. अगदी हारा फुलांनी ती सजलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा. अत्तराने सुगंधित असलेली ती फुलं, गोपाळांनाही ती फुलं एक 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 हार दिले. अहो काय गोपाळांना आनंद, एक तर उलटे सुलटे कपडे घातलेले आणि त्याच्यामध्ये हार पडले गळ्यामध्ये. हार आयुष्यात कधी पडलेले नव्हते गोपाळांच्या, कधी पडायचे महाराज, त्यांच्या कशाचा गोपाळ, कोण गोपाळांना हार घालणार आहे. सुदामा माळ्यांनी मात्र गोपाळांच्या गळ्यात हार घातले. आणि तुम्हाला बोलू, भगवंताच्या गळ्यामध्ये हार घातल्यानंतर जेवढा भगवंताला आनंद झाला त्याच्या कैक पटीने गोपाळांच्या गळ्यामध्ये सुदामा माळ्यांनी हार घातल्यानंतर भगवंताला आनंद झाला. भगवान अगदी डोळे भरून त्या सुदामाकडे बघायला लागले. गोपाळ अगदी नटलेले, उलटे सुलटे कपडे घालून, वेगवेगळी फुलांचे हार घातलेले, आणि मग एकमेकाकडे बघे, तुझा मोठा आहे का माझा मोठा आहे, सुरू झालं त्या गोपचं. बघ म्हटले, तुझ्यापेक्षा माझा भारी आहे, याच्यापेक्षा माझा भारी आहे. गोपाळच होते ते, एकमेकाकडे उगीच त्याच्याजवळ जायचं, त्या फुलाचा वास घ्यायचा, हे तुझा एवढा चांगला नाही, माझाच चांगला आहे म्हणायचे. सुरू झालं. भगवंताला आनंद वाटायला लागला. सुदामाची सेवा स्वीकारली. भगवान पुढे आले, धोव्यावर कृपा केली, सुदामाच्या भक्तीला यश दिलं भगवंतानी. ऐका, धोब्यावर कृपा केली, त्याचा उद्धार केला. सुदामाने केलेल्या सेवेला भगवंतानी यश दिलं. भगवंतानी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या घराकडे झोपडी होती, पण त्याच्या घरामध्ये भांडी जी होती ना, ती मडकी सगळी होती ना. भगवंतानी सगळी सेवा झाल्यानंतर निघाले आणि भगवंतानी सहज त्या मडक्यांकडे बघितलं. जागेवर मातीची मडकी सोन्याची झाली महाराज. सुदामाच्या घरची मडकी सोन्याची झाली. भगवंतानी लक्ष्मीला सांगितलं, तू याच्या घरामध्ये राहा, जो माझी अनन्य भावा सेवा करतो ना, राहा, याच्यावर कृपा कर. भगवान तिथून घरातून बाहेर पडले. मथुरावासियांनी वेगवेगळ्या गल्लीत गर्दीच केलेली आहे. भगवान पुढे येतात. पुढे आल्यानंतर भगवंताला एक वेगळीच लीला आज करायची आहे. ती म्हणजे कुब्जा दासी पुढून येत होती. कुब्जा दासी येत होती. ती कुब्जा दासी म्हणजे 3 ठिकाणी व्यंग असलेली ती दासी. ती दासी हा शब्द का पडला, ती कंसाची दासी होती. तिचं काय काम होतं, कंस काय आहे, कंसाला चांगली कपडे पाठवायचं काम त्या धोब्याचं, कंसाला चांगले हार देण्याचं काम या माळ्याचं, आणि कंसाला रोज चांगल्या पद्धतीचा चंदन लेप करण्याचं काम या कुब्जा दासीचं. ती चंदन लावायची. राजा कंसाला चंदनाचा लेप लावण्याची सेवा तिच्याकडे असायची. आणि तिनं केलेलं जे चंदन, तयार केलेलं जे चंदन आहे, ते चंदन
कंसाच्या डोक्यावर अंगाला लागलं की त्या कंसालाही त्याच्या चंदन सेवेचा आनंद वाटायचा. कुब्जा, पण 3 ठिकाणी व्यंग असलेली ही कुब्जा. आता ही कुब्जा कोण आहेत याचे 2 अर्थ आहेत बरं का, म्हणजे 2 अर्थ आहेत. एक भागवतांनी सांगितलेला अर्थ आहे आणि एक नामदेव यांनी सांगितलेला अर्थ आहे. कोणता घ्यायचा तो तुम्ही स्वीकारा, पण दोन्ही सांगतो ही कुब्जा कोण आहे. या कुब्जेचा इतिहास सांगताना एक इतिहास असा सांगितला आहे, रामचंद्र प्रभूंचा जो अवतार आहे त्या राम अवतारामध्ये त्या पंचवटीमध्ये शूर्पणखा आलेली होती. कथा आपल्याला माहीत आहे. ते राम आणि लक्ष्मणाची चर्चा, म्हणजे रामाकडे बघून तिनं सांगितलं मला वरायचं आहे, पण ते म्हटलं नाही लक्ष्मणाकडे जा. मग ते दोघांमध्ये चर्चा झाली. शूर्पणखेला एकदा इकडं एकदा तिकडं. शेवटी शूर्पणखेला राग आला. शूर्पणखा सीतेवर अशी अंगावर धावली. धावल्यानंतर लक्ष्मणाने आपल्या जवळची तलवार काढली आणि तिचं नाक कान कापून टाकलं असं वर्णन केलं जातं. शूर्पणखेने रावणाला जाऊन तक्रार केली. नको नको ते कान भरवायला सुरुवात केली. शेवटी शूर्पणखेचं ते ऐकलं, रावणाने ऐकलं. ऐकायला नको होतं खरं तर, पण ते ऐकलं. मारीचीनी सांगितलंय, मारीचीनी तेव्हा जाणीव करून दिली, ऐकू नको रावणा, ऐकू नको, मी तुला मामा म्हणून सांगतो, मला माहीत आहे त्या रामाच्या नादी लागू नको. पण शूर्पणखेचा एक शब्द मात्र सीतेच्या सौंदर्याच्या संबंधाने शब्द हा कारणीभूत ठरला आणि शेवटी रामाबरोबर युद्ध करायचं, सीतेला पळवून आणायचं ते ठरवलं. सगळं झालं. हे सगळं घडल्यानंतर शूर्पणखेने शेवटी प्रभू रामचंद्रांचं हे सौंदर्य मला मिळालं पाहिजे, रामचंद्र प्रभू माझे झाले पाहिजे, परमात्मा माझा झाला पाहिजे, याच्याकरता तपश्चर्या केली म्हणून वर्णन केलं जातं. 10,000 वर्ष तपश्चर्या केली म्हणून वर्णन केलं जातं. त्या वर्णनाचं फलित म्हणून भगवान शंकर प्रसन्न होतात. शूर्पणखेला विचारतात तुला काय पाहिजे. तिने सांगितलं मला प्रभू रामचंद्र पाहिजेत. भगवान शंकरांनी सांगितलं ते या जन्मी होणार नाही. का? कारण ते एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी आहेत, अजिबात तुझा ते स्वीकार करणार नाहीत. नाही मला ते पाहिजे. मग शेवटी भगवान शंकरांनी सांगितलं ठीक आहे, तुझी ही इच्छा पूर्ण होईल, पण पुढील अवतारामध्ये भगवान हे कृष्ण रूपाने आहेत, मथुरेमध्ये येतील तेव्हा तू कुब्जा म्हणून दाशी राहशील आणि तुझा हात उद्धार करतील आणि तुझा स्वीकार सुद्धा करतील, असा वर तिला भगवान शंकरांनी दिला. ती शूर्पणखा म्हणजेच कुब्जा असा एक अर्थ आपल्याला सांगितला जातो. हा एक अर्थ झाला. आता दुसरा अर्थ सांगतो आपल्याला. जनाबाईचा एक अभंग आहे आणि जनाबाईंनी एका अभंगामध्ये असा भावना व्यक्त केली आहे. जनाबाई म्हणते खरं तर प्रत्येक युगामध्ये मी आणि एक भक्त भगवंताच्या बरोबर कायम आहोत. मी दासी रूपाने आहे आणि एक जण भक्त रूपाने आहे. प्रत्येक युगामध्ये. कधी कधी कृतयुगामध्ये भगवंताचा भक्त प्रल्हाद आहे, तर भगवंताची दासी म्हणून मी पद्मिनी नावाची मी तिथं आहे, असं जनाबाईंनी सांगितलं. भगवंताचा भक्त प्रल्हाद कृतयुगामध्ये, तर तेव्हा दासी म्हणून पद्मिनीचा स्वीकार भगवंतांनी केला आहे असं वर्णन केलं. दुसरं युग जे सांगितलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये भगवंताचा भक्त म्हणून अंगद आहे, भगवंताचा भक्त म्हणून अंगद आहे. आणि त्याच काळामध्ये भगवंताला पाहण्याची वृत्ती म्हणून माझ्याकडे सुद्धा आली, पण माझं जे रूप होतं तेव्हा वेगळं होतं, ती म्हणजे मी मंथरा म्हणून राहिली असं वर्णन केलं. आता पुढं द्वापार युगामध्ये भगवंताचे भक्त म्हणून उद्धवजी आहेत आणि त्याच काळामध्ये मी दासी म्हणून राहिली ती कुब्जा असं सांगितलं. आणि कलियुगामध्ये भगवंताचे भक्त नामदेव आहेत आणि दासी म्हणून जी राहिली ती मी जनाबाई, असं जनाबाईचा उल्लेख एक ठिकाणी सापडतो. जनाबाईंनी अशी एक परंपरा सांगितली, कोणती स्वीकारायची न स्वीकारायची संशोधनाच्या दृष्टीने त्याच्यात जास्त पडायचं नाही. काय आहे, काही काही गोष्टी भावनिक पद्धतीने स्वीकाराव्या लागतात. काय आहे, संशोधनाची वृत्ती ही आम्हाला भावनेपासून खूप लांब न्यायला कारणीभूत ठरते. म्हणून रामकथा आणि कृष्णकथा ऐकताना आपली वृत्ती ही भावनिक झाली तर मग आपल्याला त्या त्या पद्धती स्वीकारायला येतात. हे असंच का, अशी जर आम्ही बुद्धिवादाच्या दृष्टीने प्रश्न निर्माण केला तर उत्तर मिळू शकणार नाहीत. म्हणून हा एक प्रयोग तुम्ही डोळ्यासमोर घ्या. काय? पद्मिनी. ती पद्मिनी म्हणजेच पुढं मंथरा, ती मंथरा म्हणजेच पुढं कुब्जा आणि ती कुब्जा म्हणजेच पुढं जनाबाई, दासी जनी. दास्यत्वाच्या दृष्टीने विचार केला तर पद्मिनी ही सुद्धा दासीच आहे, मंथरा ही सुद्धा दासीच आहे, कुब्जा ही सुद्धा दासीच आहे आणि जनाबाई ही तरी काय दासीच आहे, असा एक विचार. किंवा दुसरा विचार शूर्पणखेच्या संबंधाने घ्या. जाऊ द्या, कोणताही विचार तुम्ही डोळ्यासमोर घ्या. काय झालं आता पुढं भगवंताला उद्धार करायचा आहे. भगवान कुब्जा समोरून येते आहे, तिच्या हातामध्ये चंदन पात्र आहे. चंदन घेऊन यायला लागली. चंदन घेऊन आलेली कुब्जा भगवंताच्या समोर येते. भगवान त्या कुब्जेकडे पाहतात आणि पाहिल्याबरोबर भगवंतांनी त्या कुब्जेकडे बघितलं आणि सांगितलं, काय कुब्जा, तुझ्याकडं असलेलं चंदन मला देशील का? तुझ्याकडं असलेलं चंदनाचा लेप मला लाव ना जरा. त्या कुब्जेनी सांगितलं, खरं तर हे चंदन पात्र मी कंसाकरता घेऊन चालली आहे, पण खरं सांगू कृष्णा, हे चंदनाचा अधिकार खरा तुझाच आहे म्हटले.
तुझ्यासारख्याला जर हे चंदन लावण्याचं भाग्य मला प्राप्त होत असेल तर माझ्यासारखी भाग्यवान जगात दुसरी कोणती नाही म्हटले. हे चंदन तुलाच लावलं पाहिजे. म्हणून त्या कुब्जा दासीने ते चंदनाचा लेप भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, बलरामाला तो चंदनाचा लेप लावला. गोपाळ कडेने उभारले होते. गोपाळ म्हणायचे, काय रे काय आहे, या 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 जवळ या म्हणले, तुम्हालाही भगवंतांनी सांगितलं यांनाही लाव. मग काय चंदन लावायला सुरुवात केली. इथं लावल्याबरोबर गोपाळांनी सांगायचं शर्ट इथं पण लाव. गोपाळ होते महाराज, त्यांना काय माहिती गार लागतंय म्हणायचे. बरं आहे लाव, इथं लाव, इथं लाव. त्यांना कधी चंदन माहीत नाही. सगळ्या अंगाला सगळं चंदन लावून घेतलं. भगवंतांनी चंदन लावून घेतलं. चंदनाचा लेप भगवंताला झाला. भगवान विचार करतात हिनं सेवा केली आहे, मनोभावाने सेवा केली आहे, हिच्यावर कृपा केली पाहिजे. 3 ठिकाणी व्यंग असलेली कुब्जा भगवान काय करतात, तिच्या जवळ जातात. तिच्या दोन्ही पायावर आपले 2 पाय देतात. भगवंतांनी दोन्ही पायावर 2 पाय दिले आणि भगवंतांनी तिची हनवटी आहे ना, ती अशी हनवटी अशी धरली आणि हनवटी धरून असा एक हिसका दिल्याबरोबर 3 ठिकाणी व्यंग असलेली कुब्जा सरळ झाली. 3 ठिकाणी व्यंग असलेली कुब्जा सरळ झाली. तिचा वाकडेपणा सगळा निघून गेला. वाकडेपणा निघून गेला आणि सरळ झाली. वाकडेपणा कधी होता, जोपर्यंत कंसाला चंदन लावत होती तोपर्यंत वाकडेपणा होता. आणि कृष्णाला चंदन लावली की तिच्यासारखं सरळ जगात कोणी झालं नाही. तो कृष्णाला चंदन लावलं, कुब्जा सरळ झाली. हा झाला एक लौकिक अर्थ. दुसरा अर्थ सांगितला जातो, ही कुब्जा म्हणजे कोण आहे, दुसरी तिसरी कोण नाही, आमची बुद्धी हीच एक कुब्जा आहे. ही बुद्धी म्हणजे आमची कुब्जाच आहे. ही बुद्धी सुद्धा 3 ठिकाणी वाकली. ती 3 ठिकाणी कुठं कुठं वाकली, काम, क्रोध आणि लोभ या 3 ठिकाणी वाकली. 3 ठिकाणी वाकलेली ही बुद्धी, या बुद्धीला 3 ठिकाणी व्यंग आलं. कामाचं व्यंग आलं, क्रोधाचं व्यंग आलं आणि लोभाचं व्यंग आलं. या बुद्धीला कामाचं व्यंग आहे. बऱ्याचदा ही बुद्धी कामातूर होते आणि आमच्याकडून व्यभिचार घडायला लागतो. बऱ्याचदा ही बुद्धी क्रोधायमान होते आणि आमच्याकडून हिंसाचार घडायला लागतो. परिस्थिती विचित्र आहे. आज माणसाच्या ठिकाणी असलेला क्रोध माणसाला गप्प बसू देत नाही. हिंसाचार करायला लागला. तरुण मुलं हिंसाचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवायला लागली. एके ठिकाणी सहज एक माझ्या वाचनात एक कविता आली. आजकालची मुलं पेटून वगैरे उठत नाहीत. आजकालची मुलं पेटून वगैरे उठत नाहीत, पण पेटवा पेटवी तरी करतात ना. आजकालची मुलं अमर वगैरे होत नाहीत, पण दंगलीत तरी जळतात ना. ही शोकांतिका आहे आज महाराष्ट्राची, शोकांतिका आहे. आणि अशा पद्धतीचे दंगलीत जळण्याची वृत्ती मुलांची वाढायला लागली. याला कारण आत बुद्धीला झालेलं क्रोध नावाचं व्यंग, हे बुद्धीला गप्प बसू देईना. आणि तिसरं व्यंग आहे लोभाचं. लोभाने भ्रष्टाचार वाढायला लागला. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, इथलं पाहिजे, तिथलं पाहिजे. प्रचंड भ्रष्टाचार वाढायला लागला. माणसाचा लोभ सुटेना. मरेपर्यंत लोभ सुटत नाही, याच्यात नवल नाही. मेल्यावर सुद्धा सुटत नाही. विनोदाने असं सांगितलं जातं, काही केल्याने 3ऱ्या दिवशी कावळा शिवेच ना. कावळा तो पिंड शिवेच ना. शेवटी कुणीतरी सांगितलं 50ची नोट ठेवा, त्याच्याशिवाय शिवणार नाही. सवय लागली आम्हाला. मेल्यानंतर सुद्धा लोभ सुटेना. भ्रष्टाचार वाढला. हिंसाचार, व्यभिचार आणि भ्रष्टाचार या 3 विकाराचं व्यंग आमच्या बुद्धीला झालं. एक काम करा, या बुद्धीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ घेऊन जा. नक्की हे व्यंग निघून जाईल आणि बुद्धी ही सरळ होऊन जाईल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हे सरळ केलं. कुब्जादाशी सरळ झाली. कुब्जेवर उद्धार केला. भगवान जिथं धनुर्विद्या आहे, धनुर्याग चाललेला आहे, धनुष्य यज्ञ चाललेला आहे, त्या यज्ञशाळेची माहिती घेतात. तिथं जातात. आतमध्ये तिथल्या असणाऱ्या राक्षसांना न जुमानता आतमध्ये जातात. ते धनुष्य उचलतात. मग तिथले राक्षस काही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर अंगावर धावून येतात. त्या धनुष्य मोडला जातो की ज्या धनुष्याचा यज्ञ कंसाने याच्याकरता आरंभ केलेला होता की तो यज्ञ सफल झाला तर कंसाला कशापासूनही मृत्यू नाही असं फल त्याच्यातून मिळणार होतं. पण तो यज्ञच भगवंतानी सफल होऊ दिला नाही. तो मध्येच यज्ञ उद्ध्वस्त करून टाकला. तो धनुष्य मोडून टाकला आणि त्या मोडलेल्या धनुष्याने सगळ्या असणाऱ्या आलेल्या सैन्याचा नाश केला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ह्या सगळ्या क्रिया करून नंदबाबा आलेले आहेत. मागं ही गोष्ट कळते. नंदबाबाकडे धावत जातात. ज्या बागेमध्ये नेहमी कर भरायला आल्यानंतर नंदबाबा उतरत असत त्या बागेमध्ये भगवान धावत जातात. नंदबाबाकडे पाहतात, कडकडून मिठी मारतात. नंदबाबांनी गोकुळातून आणलेलं जे काही भाकरी दही दूध होतं ते पोटभर जेवतात. अगदी वडिलांच्या कमरेला अशी मिठी मारतात. यशोदा मैयाची आठवण यायला लागते. भगवंताला आठवण यायला लागते. डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि हळूच विचारतात नंदबाबाला, आई काय म्हणली येताना.
आई काय म्हणली, रडते का, तिचं रडणं थांबलंय का, अशा काही विचारपूस करायला सुरुवात केली. आणि आठवण करत 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपी गेले. बलरामाने झोपताना विचारलं, अरे पुढचं काम? 7:45 वाजले म्हणून सांगितलं. भगवान म्हणायला लागले, असं इतका वेळ असतं का, आता झोपी जायची वेळ आली. जे काही आहे मुख्य वध आहे, कंसाचा वध करायचा आहे, अमावस्येच्या दिवशी करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद